तुम्हाला ना एक गोष्ट गंमत सांगायची आहे मला. प्रत्येकाच्या आयुष्यात ना प्रत्येकाला घर घ्यायचं असतं. पण बरेच क्लायंट आता मागच्या वर्षीपासून एक क्लायंट माझ्यासोबत आहे. तर त्या क्लायंटला घर घ्यायचंय आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तो घर बघतो तेव्हा तो एक मामा आहे त्याचा कोणीतरी त्या मामाला तो घेऊन येतो आणि फार मोठा आहे की नाही म्हणजे त्या मामाला तो खूप महत्व देतो की बाबा तुम्ही बघायला या. ते येतात आणि दरवेळेस काहीतरी प्रॉपर्टीमध्ये एखादी खोट काढतात आणि ती प्रॉपर्टी बिचाऱ्याकडनं काही होत नाही. आता एक 15-20 दिवसापूर्वी त्यांनी माझ्याकडनंच फ्लॅट घेतला. त्यांचा मला फोन आला की मला फ्लॅट घ्यायचा आहे. एका ऍडवरनं त्यांनी मला फोन केला असेल. तर मी म्हटलं मला लक्षात आलं अरे ही कस्टमर बरोबर हे क्लायंट आहेत आणि यांनी भरपूर वेळ त्यांचे मामा आहेत आणि हे मला पक्क माहित होतं कारण 4-5 प्रॉपर्टी बघून मामांनी त्याला नकार दिला होता. मग मी त्याला म्हटलं प्रॉपर्टी तुम्हाला खरंच घ्यायची आहे? म्हणजे हो. म्हटलं तुमचे मग बर मामा काय म्हणतात मामा पण येणार आहेत का प्रॉपर्टी बघायला? हो ते मामा आमचे म्हटलं म्हटलं लक्षात घ्या तुम्ही चांगल्या चांगल्या प्रॉपर्टी सोडताय आणि आज ज्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही फोन केलाय ती प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन असताना तुम्ही माझ्याकडे बघितलेली आहे आणि आज पुन्हा ती प्रॉपर्टी तुम्ही बघायला येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतंय तुम्ही चांगली संधी घालत आहे. जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हा तो फ्लॅट मी तुम्हाला 70 ते 71 लाखात देऊ शकलो असतो. आज तोच फ्लॅट कम्प्लिशनला तुम्हाला मी 80 लाखात 85 लाखात ऑफर करतोय पण येऊन येऊन निगोशिएट होऊन जास्त होणार नाही त्याच्यामध्ये. तर ते म्हणे नाही ना मग ते फ्लॅट आम्हाला ऍक्च्युली ते मामांना ठीक आहे. मग कसं कसं करायचं म्हटलं. मी त्यांना समजून सांगितलं म्हटलं तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल डिसिजन जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही निर्णय घ्या. फास्ट निर्णय घ्या. नाहीतर उगाच माझ्याकडे आज 2च युनिट शिल्लक आहेत. शेवटी ते आले 15 दिवसापूर्वी त्यांनी बघितलं. म्हटलं मग आवडलाय का तुम्हाला फ्लॅट? म्हणे हो. म्हटलं मग काय करायचं मामाला बोलवणार आहात का? नाही आता नाही बोलवणार. म्हटलं मग तेच म्हणतोय कारण तुम्ही बरेच प्रॉपर्टीज सोडल्यात आणि चांगल्या संधी घालवल्यात म्हणून मला सगळ्या कस्टमर्सला किंवा सगळ्या लोकांना जे घर घेतात त्यांना सांगायचंय तुम्ही नक्कीच प्रत्येकाला महत्व दिलं पाहिजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे पण स्वतःचा सुद्धा निर्णय घर घेताना असला पाहिजे. नाहीतर काय होतं बऱ्याचदा लोक एखाद्याला महत्व द्यायला जातात त्याला त्याचं कामच असतं की काहीतरी खोट काढायचं. त्यामुळे घर घेताना स्वतःचा निर्णय पहिले असू द्या की तुम्हाला आवडला असेल सगळी चौकशी करायलाच पाहिजे पण निर्णय पण लवकर निर्णय क्षमता सुद्धा आपल्यात असली पाहिजे. नाही तर बऱ्याचदा काय होतं संधी आपल्या हातातनं चांगली संधी जाते आणि वास्तूंच्या किमती ह्या आता वाढत जातात. त्या काही एका जागी थांबत नाहीत. वर्षानुवर्ष मी बघितले वर्ष 2-2 वर्ष लोक प्रॉपर्टी बघतात. माझं एवढंच सांगणं आहे की घर बघितलं 2-4 ऑप्शन बघितलं त्यातनं फायनल केला आणि क्लोज करून टाका. खूप विचार करत बसू नका. कुठेही घर घ्या पण घ्या.